जळगावच्या भडगाव तालुक्यामधील 7 वर्षीय मुलीवरती अत्याचार आणि हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये पीडित कुटुंबियांची आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन न्याय प्रक्रियेची माहिती दिली आहे। 3 वर्षांपूर्वी घडलेल्या या संतापजनक घटनेमध्ये बालिकेवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली होती आणि मृतदेह गुरांच्या गोठ्यामध्ये लपवण्यात आला होता। मात्र अद्यापही या प्रकरणाचा निकाल लागलेला नसल्याने कुटुंबियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। कुटुंबियांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केलेली असून रोहित पवार यांनी मदतीचं आश्वासन दिलंय। न्यायासाठी सुरू असलेल्या विलंबावरून परिसरामध्ये आता संताप व्यक्त होतोय। सरकारला विनंती करतो, या केसमध्ये आम्ही ज्या ठिकाणी आलेलो आहे या केसमध्ये आपल्या वकिलांना सांगून थोडंसं जलद गतीने इथं स्पीडअप करता येईल का हे तुम्ही बघा। पोलीसचं सहकार्य करतीलच असा मला विश्वास आहे। पोलिसांशी सुद्धा आम्ही बोलून एकतर या मुलीला न्याय द्यावं याच्यासाठी जे काय तुम्हाला करता येईल ते करा आणि त्या 8 मुलांवर जी काय उगाचच कारवाई झाली आहे ती त्या ठिकाणी संपवण्यात यावी।